बातमी येते बीडमधून। बीडमध्ये एका तरुणाला मारहाण करण्यात आली आहे। उपसरपंचाच्या पतीकडनं मारहाण करण्यात आली आहे। लोखंडी गज, दगड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आहे। बीडच्या वडगाव पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। केज तालुक्यातील कुंभगळ या ठिकाणचे शेखर थोरात या तरुणानं ग्रामपंचायत अंतर्गत केल्या जाणाऱ्या कामाची चौकशी करण्याबाबत बीड जिल्हा परिषदेकडे तक्रार केली होती। त्याचप्रमाणे कामाबाबतची माहिती अधिकाराखाली मागितली होती। त्याचं चलन भरलेली प्रत ग्रामपंचायत कार्यालयात घेऊन गेल्यानंतर कुंभफेळ या ठिकाणचे उपसरपंचांचे पती विष्णू थोरात आणि त्यांचा भाऊ बाळासाहेब थोरात या दोघांनी तरुणाला लाथाबुक्क्याने मारहाण करत ग्रामपंचायतीच्या बाहेर ढकलून दिलं। त्याचप्रमाणे गज आणि दगडानं देखील मारहाण केली आहे। या प्रकरणी विष्णू थोरात आणि बाळासाहेब थोरात या दोघांच्या विरोधात युसूफ वडगाव पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। मी पण नागरिक आहे, मला याचा अधिकार आहे। आम्ही माहिती मारणार का ह्या आम्ही चोऱ्या केल्यात का? आम्ही मॅडम तुम्हाला माहितीच मागायलोत का नाही? आम्हाला मारणार का? इथं माहिती मागायलेस मॅडम तुम्ही माणसावर काही मारतो काय आता मग? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।